श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे. गणपती उपासनांमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026 मध्ये पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. आभालवृद्धांचे आराध्य, सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत, पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळे देवत्व असलेल्या गणपतीजवळच्या आणि आपल्यातलाच वाटतो. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रत करतात. त्यापैकी संकष्ट चतुर्थीचे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते. अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. जेव्हा चतुर्थी तिथी हे मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारकी संकष्ट चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित असलेल्या दिवस असल्यामुळे या दिवशी व्रत केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात. मंगळवारी येणारी चतुर्थी ही अधिकच शुभ मानली जाते. त्यामुळे तिचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त असते. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकष्टापासून मुक्त असा होतो. या व्रतामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते. या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विजाप्रिया या बाप्पांच्या स्वरूपाची पूजा जी आहे तर ती केली जाते. या दिवशी गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवर येतात. त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच तुलनेमध्ये 1000 पटीने जास्त प्रमाणात जागृत असते. त्यामुळे बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाची पूजेसोबतच काही प्रभावी उपाय केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थी. तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक दिवा, मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल, मुलांची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश असे लिहा. तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. जर सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करणार असेल तर सकाळी 9:30च्या अगोदर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला मुलांसाठी लावायचा आहे. आणि जर संध्याकाळी हा दिवा तुम्ही लावणार असेल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि म्हणून आपण सकाळी देवघरामध्ये दिवा लावतो आणि संध्याकाळीसुद्धा लावत असतो. आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होतं. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावायचा आहे.
तुमची मुलं कितीही लहानातली लहान असोत किंवा मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे. गणपती बाप्पांना बुद्धी, समृद्धी आणि गणेशाचे प्रतीक मानले जाते. तो विघ्नहर्ता म्हणून पूजला जातो. म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते. गणेश हा शिव आणि पार्वतीचा पुत्र असून तो 14 विद्या आणि 64 कलाचा अधिपती मानला जातो. या दिवशी आपण काही उपाय केले तर या उपायामुळे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात. गणपती बाप्पांना संकट, अडथळे दूर करणारे देवता सोबतच बुद्धी आणि ज्ञानाचे देखील देवता मानले जाते. सर्व देवतांमध्ये ते अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच बुद्धी प्राप्त व्हावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये यासाठी आईवडील भरपूर प्रयत्न करत असतात. परंतु या प्रयत्नासोबतच जर आपण काही विशेष स्थितीवरती उपाय केले तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि मुलांची प्रगती होत असते. संकष्टी चतुर्थी व्रत हे खास मुलांसाठी केलं जातं. या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ हे तिच्या मुलाबाळांना प्राप्त होत असतं. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, सतत किरकिर करत असेल, चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, कोणाचंही ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असतील, मुलांना नजरबाधा होत असेल तर हा दिवा तुम्ही नक्की लावा. हा दिवा जर तुम्ही मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा या दिव्यासारखाच लख्ख प्रकाश येईल. तसेच तुमची मोठी मुलं असेल, शिक्षण घेत असेल, त्यांच्या शिक्षणामध्ये मन लागत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल, सतत मुलं विसरत असतील तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावा. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होते आणि हाच दिवा जर आपण मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लख्ख प्रकाश येतो. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या, अडचणी सुरू आहे तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडं थोडं पंचामृत टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षचे पठण करायचं आहे आणि हे अभिषेक केलेले पाणी जे आहे तर ते मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून पाजायचं आहे. यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लख होते. मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहतं. मुलं पटकन गोष्टी ज्या आहेत तर त्या विसरत नाहीत. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा सायंकाळी केला तरीसुद्धा चालेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. पंती कुठेही तुटलेली, फुटलेली अशी नसावी. चांगली एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचे तेल तुमच्याकडे नसेल तर मग जे तेल आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर पिवळ्या मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकायची आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला 5 अखंड काळे मिरी जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि 5 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकायचा आहे आणि जो तुम्ही वात लावणार आहात तर ती तुम्हाला हळद कुंकू लावून पिवळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तिथेच बसून 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे. 1 वेळा गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. जर तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करणं शक्य नसेल तर एकदा केलं तरीही चालेल. त्यानंतर ओम गण गणपती नमः या मंत्राचा
तुम्हाला 16 वेळा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता हा दिवा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावल्यानंतर तुम्हाला सलग 21 दिवस हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे. 21 दिवस तुम्हाला जे दिव्यामध्ये काळे मिरे आहे तर ते बदलायचे आहेत. एक डबी घ्या, डबीमध्ये ते काळे मिरे जे आहेत तर ते तुम्ही दिव्यातले काढून त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. वाती ज्या आहेत तर त्यासुद्धा बदलायच्या आहेत. तसेच कापूर वड्या ज्या असणार आहेत त्या जळून जातील किंवा त्या वितळतील किंवा तशाच राहतील तर तशाच ठेवायच्या आहेत. त्याबद्दल बदलण्याची गरज नाही. फक्त दिव्याची वात आणि काळे मिरी आहे तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहे. नवीन काळे मिरी आणि नवीन 2 वाती ज्या आहेत म्हणजे दुहेरी वात जी आहे तर ती लावून घे. तुम्हाला हा दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या घरामध्ये लावायचा आहे. आणि जी सेवा मी तुम्हाला सांगितली तर ती सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे. सलग 21 दिवस हा उपाय करून झाल्यानंतर 22व्या दिवशी तुम्ही जे काही काळे मिरे साचून ठेवलेले आहेत, ज्या वाती असणार आहेत तर त्या वाती तुम्हाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या जाळून टाकायच्या आहेत आणि त्याचा धूर हा आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फक्त एवढाच एक उपाय नाही तर अंगारकी चतुर्थीपासून आपल्या मुलांसाठी करून पहा. 100% याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल. मुलामध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जे आहेत ते जाणवतील. आता तुम्ही हा उपाय सुरू केला, 2 दिवस पूर्ण झाले, 3ऱ्या दिवशी जर स्त्रियांनी मासिक धर्म आला किंवा तुम्हाला बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर अशा वेळी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. हा उपाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये करायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण आली तर किंवा ते 4 दिवस तुम्हाला ते दिवस सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा हा उपाय जो आहे ते तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे 2 दिवस पूर्ण झाले, मग 3रा दिवस पकडून तुम्हाला 21 दिवस ही सेवा करायची आहे. खूप प्रभावी ही सेवा आहे. आपण घरामध्ये मुलांसाठी सेवा केली किंवा हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर मग 2 मुलांसाठी तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. एक मुलगा असेल तर एक मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. एक मुलगी असेल तर ते तुम्हाला 2 किंवा दिवे लावायचे आहेत. आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर घरी आई किंवा वडीलसुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा या अंगारकी संकष्ट चतुर्थीला प्रत्येक आईने वडिलांनी आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. मैत्रिणींनो, तर हा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.